भक्त परायण ज्ञानेश्वर महाराज फटाडे यांचे आगमन झालेलं आहे। हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण महाटालोचनी सुख झाले हो साधने विठ्ठल बरवा थोरा माधव बरवा रूप महाटालोचनी सुख झाले हो साधने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा औंध सुकृताची दोन्ही मंडळी विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सुकृताची जोडी म्हण विठ्ठल आवाडे विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सुखाचे आगर बाप रखुमादेवी सुखाचे आगर बाप रखुमादेवी सुखाचे आगर बाप रखुमादेवी लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त 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 आईशी कळवळ्याची जाते आईसे कळवळाचे नाते आईशी कळवळ्याची जाते आईशी कळवळ्याची जाती करीला भावीना करीला भावीना प्रीती करीला भावीना आईसे कळवळाचे नाते करीला भावीना प्रीती करीला भावीना प्रीती करीला भावीना प्रीती कोटी बारवाई त्यात सर्वस्वही त्यात सर्वस्वही त्यात सर्वस्वही कोटी भारवाये त्यासी सर्व सोयी साहे त्यासी सर्व सोयी साहे त्यासी सर्व सोयी साहे तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे तुम्हा संतावरी ओझे माझे ओझे तुका बने माझे तुम्हा संतावरी ओझे तुम्हा संतावरी ओझे तुम्हा संतावरी ओझे आईशी कळवळाची जाती ऐसे कळवळाचे नाते आईशी कळवळाची जाती ऐसे कळवळाचे नाते आईशी कळवळाची जाती करीला बाबी करीला बाबी करीला बाबी ऐसे कुमार कुमार हरे कुमार 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 प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देवमान्य संतमान्य जगमान्य भक्ती ज्ञान वैराग्यांच्या त्रिवेणी संगम संप्रदायाचे कळस श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाऱ्यांच्या अभंगातून आईचं आणि मुलाचं प्रेम दर्शवतात विठ्ठल श्राद्ध का करायचं माणसाच्या डोक्यावर 3 व्यक्तीचं ऋण आहे देवाचं ऋण आहे ऋषीचं ऋण आहे पितरांचं ऋण आहे भगवंताची भक्ती केल्यानंतर देवाचं ऋण कमी होते समाजाची सेवा केली ऋषीचं ऋण कमी होतंय आणि आई वडिलांचं पुण्यस्मरण केलं पितरांचं ऋण कमी होतंय तुकोबाराय म्हणे मी नुसतं तुम्हाला सांगत नाही ऋण फेडण्यासाठी मी अगोदर माझ्या पितरांचं ऋण फेडलंय कसं फेडलंय फेडित आहे पित्र ऋण
तुकाराय म्हणले मी सुद्धा पित्रांचं ऋण फेडलंय आणि त्याच्यासाठी हे अन्नदान आहे, त्याच्यासाठी हे ज्ञानदान आहे, त्यासाठी हे पिंडदान. तिथं काकांनी पूजा मांडलेली आहे. हे कशासाठी करायचं तर फेडित आहे पितृऋण तेने पितृतृप्त जान. आपल्या पित्रांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आजचा कार्यक्रम आहे. किती उपकार आहेत आई वडिलांचे शब्दामध्ये प्रकट करता येणार नाही. अंगाचं कातड काढून त्यांना जोडे शिवले तरी उपकार भेटणार नाही. पण आईच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी केलेला प्रयत्न म्हणजे पुण्यस्मरण आहे. विडाला हो, ईश्वरी सत्य पुढे नाविलाज आहे. जन्म आहे त्याला मृत्यू एक दिवस ठरलेला आहे. देह जाईल जाईल याशी काळोबा खाईल. का खाणारे हा त्याचाच आहे. देह हे काळाचे धन कुबेराचे तिथे मनुष्याचे काय आहे. काय येत अरे धन कुबेराचं देहावर काळाची सत्ता आहे. कधी जाईल याची गॅरंटी नाही. आपण मृत्यू लोकात राहणारी माणसं आहे. मृत्यू लोक या शब्दाचा अर्थ आहे मरणाऱ्या लोकांचा लोक म्हणजे मृत्यू लोक. इथं कोण राहण्यासाठी आलं? सगळ्याला जायचंय. गण लावला तरी जाणार आहे, नाही लावला तरी जाणार आहे, चांगलं वागलं तरी जाणार आहे, वाईट वागलं तरी जाणार आहे, पंढरपूरला गेला तरी जाणार आहे, नाही गेला तरी जाणार आहे, एकादश केली तरी जाणार आहे, नाही केली तरी जाणार आहे, चांगलं वागला जाणार आहे, वाईट वागला जाणार आहे, आई वडिलाची सेवा केली तरी जाणार, नाही केली तरी जाणार, वाजवणारा जाणार, गाणारा जाणारा, सांगणारा सुद्धा. मी तरी काय आवाज थोडा वाढवा माघारी म्हणतो. मी तरी काय चिरंजीव आहे का काय? आपलं बी त्या लिस्टला नंबर आहेच ना. हा, आपण तरी काही चिरंजीव आहे का बजरंग बली सारखं? त्यांना नाही. 7 जण अशी माणसं आहेत तर त्यांना जन्म नाही मृत्यू नाही. त्याच्यात 1 नंबरला बजरंग बली आहे. सप्त चिरंजीव. आपण चिरंजीव नाही. आपण फक्त नावा पुढं लावतो चिरंजीव लग्न पत्रिकेत. ते म्हणायला असतं ते चिरंजीव नसतो. तो कवा तरी लग्नाच्या दुसऱ्या दिवशी बी जाऊ शकतो. ती म्हणायला चिरंजीव होईल. ची सौका चिरंजीव सौभाग्यवती कांक्षिणी. हे फक्त लावायला आहे बाबा मनाचं समाधान. नका का नसा पण आपलं तेवढं समाधान. पण चिरंजीव सप्त चिरंजीव 1 नंबरला बजरंग बली. आपल्याला जायचंय माय बाप. तुम्ही म्हणता का जावं लागतं? अहो माणसाला सोडून त्याची सावली राहील का? नाही. जन्माला सोडून मृत्यू राहील का? कसं शक्य आहे माय बाप? टायर म्हणले किती भारी असलं तरी ते एका दिवशी पंक्चर होणारच केलं. तसं ही एक दिवशी पंक्चर होणार आहे. ह्याच्यातली हवा जाणार आहे. आणि ह्याच्यातली हवा म्हणजे भगवंत आहे. 10 लाखाची जरी गाडी असेल 20 लाखाची घ्या, तर कोटी रुपयाची गाडी घ्या, पण त्या टायर मधली 2 रुपये किमतीची जर हवा गेली तर गाडी जाग्या स्टॉप होती. उमलत बस चालणार ना. हवाच नाही. एकाला म्हणलं गाडी मला कोटी रुपयाची आणि मला कस काय चालणार? मला हवाच नाही. आणि हवेची किंमत 5 रुपयाला भरून मिळते. पण सध्या ती गेली, विषय संपला. तसं हे जरी अनमोल किमतीचा असेल ह्याला किती मेकअप करा. ह्याच्यात भगवंत रूपी एकदा हवा गेली की ही गाडी सुद्धा स्टॉप आहे. विठ्ठल जायचंय सगळ्यांना. राहण्यासाठी कुणी आलेलं नाही. पकवाज घेतला की गट्टा फुकट आहे, पीटी घेतली भाता फुकट आहे, माईक घेतला की वायर फुकट आहे, शर्ट घेतला खिसा फुकट आहे, मोबाईल घेतला चार्जर फुकट आहे, गाडी घेतली टिपणी फुकट आहे, बिस्लरी घेतली तो पण फुकट आहे, जन्म घेतला मृत्यू फुकट आहे. येणार त्यात बदल होणार नाही. पण जीवन असं असावं आपण गेल्यानंतर सुद्धा आपली कीर्ती माग आज अमर असावी. उत्तमची राहण्यासाठी कुणी आलेला. मॉनिटरला आवाज वाढवा मागे ही कोणाका फक्त आवाज वाढवा. सहज आवाज आले आरडावं लागते कोणातानाच. उत्तमची उरी कीर्ती मागे. उत्तम कीर्ती माणसाची राहावी यासाठी जीवन सुद्धा उत्तम पद्धतीने जगावं लागतं. अत्यंत आमच्या आईनं शून्यातून विश्व निर्माण केलं आणि आवाज होत तुळसाबाई
आणि त्यांच्या नावात तुळस आहे. आणि तुळस या शब्दाचा अर्थ आहे आपल्या हिंदू धर्मातला पवित्र असणारा ते वृक्ष आहे. प्रत्येकाच्या दारात तुळस असते आणि सगळ्यात जास्त ऑक्सिजन जे ते तुळस. पवित्र ग्रंथ तसं नावाप्रमाणेच आजींनी अत्यंत जीवन सुसंस्कृती धर्माची कास कधी सोडली नाही. आचार विचार मुलांवर चांगले संस्कार घडवले, समाजामध्ये आदर्श विचाराचं कुटुंब निर्माण केलं. हे भाग्यवान मातेचं लक्षण आहे. जायचंय सगळ्यांना, पण उत्तम जीवने कीर्ती मागे आणि माग उत्तम कीर्ती राहण्यासाठी जीवन उत्तम जगावं लागतं. म्हणून एक सांगतो, आईसारखं प्रेम या जगाच्या पाठीवर कोणी करू शकत नाही. बाबा ग्रंथ म्हणलं की गीता, प्रेम म्हणलं की सीता, पातिव्रत्य म्हणलं की सीता, पातिव्रत्य म्हणलं की सीता आणि प्रेम म्हणलं की माता. आईसारखं प्रेम नाही, सीतेसारखं पातिव्रत्य नाही आणि गीतेसारखं ग्रंथ नाही. म्हणून आईचं प्रेम किती असतं. अरे जग तुमच्यावर प्रेम करील पण तुम्ही जन्माला आल्याच्या नंतर. पण तुम्ही जन्माला येण्याच्या अगोदर 9 महिने 9 दिवस चेहरा पाहण्याच्या अगोदर तुमच्यावर जिनं प्रेम केलं तिला आई म्हणतात. पण आ म्हणजे आत्मा आणि म्हणजे ईश्वर. ईश्वर सुद्धा आईचा आत्मा जाणतात. तिला आयाशी नावाची व्याख्या आहे. म्हणून तो गोबाऱ्या सांगतात, जगामध्ये कुणाचं हित कुणाला माहित असेल, कुणाचं हित कुणाला माहित असेल, पण माझे ज्ञानोबांना सुख समाधान लाभावं म्हणून विठ्ठल पंत रुक्मिणी मातेनं देहांत प्रायचित्त घेतलं. तर का तर माझ्या मुक्ताबाईला, माझ्या सोपन काकाला, माझ्या ज्ञानोबाने समाजाला त्रास देऊ नये, त्यांना स्वीकार करावा आणि त्यांना आपल्यासारखं आनंदी जीवन जगता यावं म्हणून आई वडिलांनी देहांत प्रायचित्त घेतले. कारण मुलाचं हित फक्त आईलाच माहित असतं. अभंगाच्या पहिल्या चरणात हे माऊलीचे चित्त. मुलाचं हित फक्त आईला माहित असतं. म्हणून आईच्या स्मृती प्रित्यर्थ या परिवाराने एवढा सुंदर सोहळा घडवून आला. आणि एवढा मोठा कार्यक्रम करणं म्हणजे बोलायची गोष्ट नाही. कॅनेल पासून आत वळाले मी म्हणलं इकडे तर डोंगरच दिसतोय बा, डोंगरात काय असेल बो, कार्यक्रमाचं कसं नियोजन असेल. पण इथं आल्यानंतर आनंद वाटला. लग्नाला नसतो एवढा मंडप, एवढं सुंदर डेकोरेशन, एवढं सुंदर धर्म मंडप, एवढी नारळाची पानं प्रत्येक खांबागणी बांधली, इतकं मंगलमय वातावरण या ठिकाणी बनवलेले. म्हणून या माने परिवारासाठी का जोरदार टाळ्या वाजवा. कारण या निमित्ताने ईश्वर निष्ठांची मान दियाळी आज या ठिकाणी ही वारकरी मंडळी एकत्रित झाले. एवढा सुंदर सोहळा करणं हे लय अवघड आहे बरं का. पैशावली लय माणसं आहेत पण त्याला जाण असावी लागते, आई वडिलांवर प्रेम असावं लागतं तर दारात टाळ वाजवतो. नाही तर 10वीची पंचायत झाली. तुमच्याकडे होत्यात का 10वी? होत्यात ना, मग बरे. अवघड झाले काय काय भागामध्ये. परवा मुंबईमध्ये एका माणसाने बापाचा 10वाच ब्राह्मण काकांना उक्ता दिला, डायरेक्ट कॉन्ट्रॅक्ट. आता काका तर इथं बसूनच, आमच्याकडे तर काका बी बसत नाहीत, पूजा झाल्या की निघून जातात. पण तुमचे काका जरा भाविक दिसतात, एक नंबर काका. हा नाही तर थांबत नाही आमच्या तिकडलं काका. काका म्हणतात माझं काम झालं मी चाललो. आणि लय अवघड झालंय. आणि मुंबई मधल्या काय काय काकांकडे तर कावळं पाळले.
ते तसं झालं. कावळ्या सकट दाहवा काकांना म्हणले सगळं तुम्ही जरा. काका म्हणले सगळं मी करतो पण टकलं कोणाचं करू ते मला ज्याचं कीर्तन ठेवलंय त्याच. आला का आमच्या मुळा उठलाय गांधावाल्याला जगू द्या द्वात्रावाल्याला. म्हणजे अशी ही चित्री माणसं आहेत. म्हणजे काय सांगा तुम्हाला. सांगण्याचा उद्देश काळ फार बदललाय. इतकं धावपळीचं जग आहे. पैसा मोकार झालाय. आई वडिलांवरचं प्रेम कमी झाले. त्याच्यामुळे असे कार्यक्रम हे बोटा मोजण्यासारखी कुटुंब फार मोजकी अवघड आहे. आणि एक सांगतो, ह्या परिवाराला आई वडिलांच्या कष्टाची जाण आहे म्हणून एवढा सुंदर सोहळा केला. नाही तर काही सांगतो तुम्हाला, काही काने आई बाबा वाटून घेतले ते 15-15 दिवसाच्या पाळ्या लावल्या ते आई बापांच्या. 15 दिवस थोरल्याकडे, 15 दिवस धाकल्याकडे. आणि 31 तारखेचा जर महिना आला दोन्ही भावाभावात भांडण्यात. हे म्हणतो 1 दिवस जास्त मी कसं काय सांभाळायचं. हे म्हणतो मी तरी का सांभाळू. म्हातारी म्हणते का 9 महिने तुम्हाला दोघाला सांभाळलं तेव्हा मी भांडणं केली नाही आणि देव एका दिवसावर भांडणं. म्हातारी म्हणते दोघं सांभाळू नका. मी गावात बेकारी होते, भिक्षा मागते, मंदिरात झोपते, पण तुम्ही भांडणं करू नका. काय सांगा तुम्हाला. अशी इतकी अवघड परिस्थिती झाली. पण आहे तोपर्यंत माणसं जपा. गेल्यानंतर ही शास्त्राने सेवा सांगितली तर आपण करणारच आहोत. आणि एकच वाक्य सांगतो, या माने परिवाराने एवढा सुंदर सोहळा घडून आणला कारण भाग्यवंत आहे. आणि दारात टाळ वाजवायला माणूस सुद्धा भाग्यवान असावा लागतो. भाग्यवंत घरी भजन भाग्यवंत घरी भजन तर असा कार्यक्रम होतो. हे कार्यक्रम करायचा सोपं आहे का. 2-3 महिन्यापासून हे सगळा परिवार आमच्या संपर्कात. नगर कुठं, हिमानेवाडी कुठं का आहे का मेळ महाराजांचा. तितक्या लांबून महाराज बोलायचा. रात्री कार्यक्रम कुठं नाशिकला. इतकी धावपळ पळापळ. एक तर येण्याजोगीच परिस्थिती नव्हती पण तसं असतं बोले तैसा चाले त्याची वंदरी पावले. संप्रदायात विश्वास महत्वाचा आहे. ही भेट घ्यायला आले नाही, त्यांची माझी गाठ नाही, ओळख नाही, फक्त फोन केला मावली तारीख पाहिजे. आणि हे वारकरी संप्रदायाचं नातं. एका फोनवर 500 किलोमीटरवरून महाराज तुमच्या गावात येतो. याला म्हणायचं वारकरी संप्रदाय. हे प्रेम विश्वास महत्वाचा आहे. म्हणून ऐका, या परिवाराने एवढा सुंदर सोहळा केला. भाग्यवंता घरी भजन पूजन त्याचे वाटप आहे रघुनंदन. असा सोहळा होणं हे आपल्या हिंदू धर्माचं लक्षण आहे आणि संस्कृतीची हे जोपासना आहे. असे कार्यक्रम होणं ही काळाची गरज आहे. आणि एक सांगतो, एवढा सोहळा आपण करतोय यात नवल नाही. असं श्राद्ध तुकोबाराने सुद्धा त्यांच्या आईंचं केलंय. जसं आज मानेवाडीत कार्यक्रम आहे असाच देहू मध्ये सुद्धा होता. तुकोबार यांच्या आई साहेब हा निष्ठावंत वारकरी. जसं आईंचं जेवण होतं ना, आपलं जीवन होतं ना, धर्म संस्कृती आचार विचार, प्रेम देणं, प्रेम घेणं, वाढणं, गोड बोलणं, आलेल्या गेलेल्याची विचारपूस, प्रेमानं जेवण पाणी, हे सगळं कार्य आईंच्या जीवनामध्ये घडलंय. आणि असंच आमच्या कनकाई माता, तुकोबार यांच्या आईंचं नाव कनकाई माता, पंढरपूरच्या वारकरी होते निष्ठावंत. वारीला गेल्याने देव म्हणले काहीतरी मागा. मग आमच्या आई साहेबांनी काय मागितलं. आईचा पुत्र देई गुंडाचा गुंडा ज्याचा त्रिलोकी झेंडा. हा, तिन्ही लोकात झेंडा लागावा असं रत्न आपले पुटे असावं असे संस्कार पाहिजेत. आज या ताईने या मुलांवर आपल्या मुलींवर चांगले संस्कार घडवले म्हणून असा सोहळा. आता हे बालगोपाळ मुलं मुली कीर्तनाला आले तर ह्यांच्या संस्कार झाले पाहिजे. हो, हा, ही खरी पिढी आदर्श घडली पाहिजे. ना ते बारकाली इतकी चॅप्टर झाले तर नावच काढू नका.
ते आम्हाला सुद्धा येड्यात काढतात, बोलता बोलता आमची सुद्धा बोलती बंद करतात. एक पोरगा मला महाराज रोज 2 गावात कीर्तन करता, मग एका प्रश्न उत्तर ते मला विचार, ते मला रावणाला तोंड किती, म्हणलं 10. मग ते एका अंगाव कसा झोपत असेल. माझी अक्कल बंद झाली म्हणून मला आता ती मारुतीलाच विचारावं लागेल, कारण ते लंकेत गेला होता ना, आपल्याला काय माहिती रावण कसा झोपतोय ते. आधी बारकाली विचित्र असत. एक वर्ग मला महाराज माझा एक प्रश्न आहे, विचार मला अशी कोणती गोष्ट आहे ती वाढल्यावर बारीक होती. म्हणलं दाव वाढल्यावर लांबत आहे, लबर वाढल्यावर लांबत आहे, वाढल्यावर बारीक होती अशी गोष्ट मला नाही येत. ते मला किती सोपं बिडी. आता पिढी वाढल्या बारीकच होते ना. आणि हे लॉकडाऊन मध्ये तर पोरं घरी होती, काय सांगाव तुम्हाला, आई बाप सुद्धा कटाळले हो पोरांना. लॉकडाऊन मध्ये आई बापांना कळाला आपली क्वालिटी किती खतरनाक आहे. ते गुरुजींनी सांभाळू जाणं पोरं, म्हणजे शिक्षकांचं लय विशेष आहे. माय बाप एक गुरुजी आले म्हणजे तुम्हाला आज गणित शिकवायचे, वजा बाकी ह्याच्यातून एवढे गेले किती, त्याच्यातून तेवढे गेले किती राहिले. एका लेक्चरला उठ म्हणले 5 मधून 5 गेले किती, ते मला काय माहिती. हा इतकं सोपं आहे ना. म्हणले अजून सोपं करून सांगा. गुरुजी म्हणले तुझ्या डब्यात आईने किती चपात्या दिलेत, म्हणले 2. 2तल्या 2 चपात्या तो खाल्ल्या, खाली काय राहिलं ते मला भात. अरे 0 म्हणणं भात कुठं असतं, म्हणजे अशी बारकालीला विचित्र असतात. म्हणजे काय बोलते त्याचा नियम नाही. एक पोरगा मला अशी कोणती गोष्ट आहे ती पुढे आल्यावर महागच जात नाही. मला माणूस जरी पुढे आला तरी महाग चालतो, गाडी बी रिवर्स पुढे माग करता येते, पण पुढे आल्यावर महाग जात नाही. मला नाही येत. मला किती सोपं आहे, डेहरी. एकदा पुढे आल्यावर महागाचं म्हणजे वाढल्यावर कमी होत नाही ना. मग पाठ व्यायाम करा, जॉगिंग करा, जिमला झालंय कुठं ना करावं लागतं. म्हणजे हे अशी बारकाली चित्र असतात. संस्कार त्यांच्यावर घडवा. म्हणून एक सांगतो महिला मंडळ, चांगली मुलं तुमच्या पोटी एवढं 3 वाक्य ऐका. रामकृष्ण हरी नावाचा उच्चार राहू द्या तुमच्या ओठाला. गरोदरपणामध्ये ज्ञानेश्वरी गाता भागवताचा पुरुष तुमच्या हाताच्या बोटाला, आणि आळंदीचे ज्ञानोबा येतील तुमच्या पोटाला. फुकाच्या टाळ्या तरी जरा जोरात वाजवा, जरा काढा 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 जरा. जेवण नंतर काय हा होईल. हा तर काय नाही, टेन्शन घ्यायचं असं, मोकळं बसायचं, पॉइंटला फिंडला दणा दण टाळ्या हाणायच्या, अजिबात टेन्शन घ्यायचं नसं, फ्रेश बसायचं. कीर्तनात अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. एक माझ्या कीर्तनात असं टेन्शन घेऊन बसलं होतं, ते हसत नव्हतं, टाळ्या वाजवीत नव्हतं, दुसऱ्याला टाळ्या वाजवून ते शेजारच्या बी असं हात दाबायचं. हा म्हणलं शेजारच्या का हात दाबतो, तुला कशाचं टेन्शन आले, ते मला माझ्यावर कर्ज आहे, मग आम्ही फेडाव का काय. गोमलत फिरला कर्ज हुसतोर येतात, किती जात किती पैसा दे हिशोब ठेवला कर्ज होईल का. नाही 10 कमावून 5 खर्च करा, कर्ज होईल का. सोपं गणित आहे ना. 10 कमवायचे आणि इच्छी प्यायची, बिस्लरी मग कर्ज होणारच आहे ना. आणि माझी मनापासून प्रार्थना आहे, मानेवाडीत हिथं जेवढी कीर्तनाला त्यांच्या अजिबात कर्ज नसावं. जरी एखाद्या असल्या तरी टेन्शन घ्यायचं नाही. होऊन दे कर्ज, ज्याच्यावर कर्ज तेच खरा मर्द. कर्जवाले म्हणतात आता शिका आधार देणारा महाराज भेटलाय गाड्या. अरे होऊन दे कर्ज, फिटलं तर फिटलं निमा अर्ध, नाही तर वर्ग आहे ना मर्द, परत भरायचं अर्ज, काढायचं कर्ज, पण फ्रेश बसायचं भेटायला. काय मागायचंय मागा. देवाने कनकाई मातेला प्रश्न केला तर कनकाई मातेला मागितला, ऐसा पुत्र देव म्हणला ज्याचा त्रिलोकी झेंडा, तिन्ही लोकांमध्ये झेंडा लागावा, सरत्न माझ्या पोटी जन्माला यावं. लहान मुलं बोलू नका. आणि अशी आईनं विनंती केल्या, देव प्रसन्न झाले. मग जगद्गुरु तुकोबार यांचं प्रागट्य झाले. त्या तुकोबाराने आईंचं पुण्यस्मरण देहू मध्ये केलं. आज जसा एवढा भव्य दिव्य मांडव, असाच मांडव ठोकलेला आहे. रामेश्वर शास्त्रींचं कीर्तन, 14 टाळकरी, आजची सगळ्या क्षेत्रातली माणसं कार्यक्रमाला उपस्थित आहे. सगळ्या क्षेत्रातल्या माणसाला तुकोबारांनी निमंत्रण दिले. पण अडचण कुठे निर्माण झाली आहे का. ज्या दिवशी आईंची पुण्यतिथी आहे, तुकोबाराय झोपेतून उठले, इंद्राणीवर गेले, काकडा सुरू केला. आणि काकडा इतका रंगात आला की आज आपल्या वडिलांची पुण्यतिथी आहे, आईंची पुण्यतिथी आहे, हे तुकोबाराय विसरूनच गेले. तसेच भंडार डोंगरावर निघून गेले. जिजाबाला टेन्शन आलं, कधी महाराज यायचे, कधी कीर्तन सुरू व्हायचं, कधी किराणामाला यायचा. आता विचार करा, दारात मंडळ ठोकलेला आहे, कीर्तन करा आले, सगळे आले, पण मालकच गायब झाला. कार्यक्रम पार पडेल का. तुकोबाराय भजन करत करत भंडार डोंगरावर गेले. तुम्ही म्हणता आईंची पुण्यतिथी तुकोबाराय कस काय विसरलेला. असो आईचा गोटी आठवची नाही, विधेय भोगोदशा. देहावर उदास आहे ते भक्ताची यादीत 1 नंबरला. भक्त ऐशे जाणाचे ते उदास, गेले आशापास निवारण. तुकोबाराय गेले भंडारा डोंगरावर.
जिजाबाईला काळजी वाटू लागली कधी मालक यायचे. हा प्रसंग माझ्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याने बघितला. जगाच्या बापाने विठेवून उडी टाकली, तुकोबरायांचं रूप धारण केलं. कारण भक्ताचं काम करताना तो लाजत नाही. चालवाया भक्ती काज काम करताना देव लाजत नाही. आणि सगळी काम करतो देव. आता पैसे देऊन माणसं कामाला मिळत नाही. कमी येतात इकडे माणसं कामाला नाहीत मिळत. आणि माणसाला असं झालंय पैसा जास्त पाहिजे आणि काम कमी पाहिजे. एका पोराला 25,000 रुपये महिना ठरलाय का मालकाकडे काम करायला ठेवलं होतं. मालकाने सांगितलं ही काम करावं लागेल ते काम करावं लागेल. ते मला शेठ थांबा सगळी काम करेन पण माझं बी काय म्हणणं आहे थोडं ऐकून घ्या. माझ्या 2 अटी तुम्हाला मान्यच करावं लागतील. मालक म्हणले मला लागा काम करायची गरज आहे. बोल तुझी अटी करतो मान्य. काय अट? मला पहिली अट मला झोपेतून उठलं की जेवायला लागतं. म्हणजे दिलं. आणि दुसरी अट काय? मला जेवलं की झोपायला लागतं. अरे का काम काय तू स्वप्नात करणार रे का काय? म्हणजे नुसता लवाडीचाच दांडा फसवा. पैसे देऊन माणसं काम करणं. आणि तर जगाचा बाप नाथ महाराजांच्या घरी फुकट काम करतो. काय काम केलंय? पाणी